नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजसुद्धा बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि आपण आजच्या ह्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपण ट्रेड घेतलेला आहे. तो बँक निफ्टीचा 48,000चा पूट घेतला आहे. कारण 48,000च्या पूटला रायटिंग जबरदस्त झाली होती कॉलच्या मनाने, म्हणून आपण तो पूट सेल केला ₹102.70 आणि त्याच्या हेजिंग अगेन्स्ट पूट बाय केला. जो 47,000चा पूट आपण ₹5.20 बाय केला. तो झिरो होणार आहे डे एंडला आणि ₹102 पण झिरो होणार आहेत. जेव्हा पूट बाय केलेला जो झिरो होतो तो आपला लॉस असतो आणि पूट सेल केलेला जो झिरो होतो तो आपला प्रॉफिट असतो. 102मधून ₹5 गेले, साधारण ₹97 आपल्याला प्रॉफिट होतं आहे. त्यामुळे आपल्या ₹84च्या आसपास आपला प्रॉफिट निघतो आहे. डेली 1000 ते 1500 प्रॉफिट आपण सेफ राहून हेजिंग करून कमी कॅपिटलमध्ये 40,000 ते 50,000 कॅपिटलमध्ये आपण प्रॉफिट करू शकतो. या अगेन्स्ट बायर काय करतात, बाईंग करतात. तो ₹5-10च्या प्रीमियममध्ये तो व्हॉलॅटिलिटी असते आणि हळूहळू टाईम डिके होतो. डे एंडला एक्सपायरीला पैसे झिरो होतात. हेवी क्वांटिटी घेतात. 30-40,000 असूनसुद्धा हेवी क्वांटिटी घेतात. त्यांना वाटलं की आपण 50,000 करू 30,000चे. असं होत नाही मित्रांनो. तुमचे 30,000चे तुमचे 4-5,000 बनतात, पण तुम्ही थांबत नाही, होल्ड करत नाहीत. पोझिशन तुमची होल्ड होत नाही, कारण तुम्हाला प्राईज ॲक्शन माइंडसेट तुमचं सायकोलॉजी तयार नसते. आणि यासाठी तुम्हाला 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स घ्यावं लागेल. तुम्हाला वर्षानुवर्ष कॅन्डल स्टिक चार्ट पॅटर्न, टेक्निकलचा सपोर्ट, रेसिस्टन्सचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आपण मध्ये बघा, निफ्टी बघा आज प्लस आहे, बँक निफ्टी प्लस आहे. ओव्हरऑल व्ह्यू निफ्टीचं ऑप्शन चेन बघितली, बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघितली, सेन्सेक्सची ऑप्शन चेन बघितली, सगळ्या इतर कॅपिटलची ऑप्शन चेन बघितली, इंडेक्सची, आणि ओव्हरऑल डाउजर्स बघितलं, इतर न्यूज बघितली, थोडंफार सेंटिमेंट बघितलं मार्केटचं, कुठल्या बॅड न्यूज, गुड न्यूज. आज काही कंपन्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केली होती, त्यामुळे कंपनीचे रिझल्ट चांगले लागले आहेत हे पण आपल्याला दिसतं आहे. आणि ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स तुमचा की एवढ्या वर्षाचा असतो ना, तो तुम्हाला प्रॉफिटेबल घेऊन जातो. आता आपलं बघा, हळूहळू प्रॉफिट ते 400-450 दिसतं आहे. हळूहळू हा टाईम डिके होत राहणार आहे. एक बँक निफ्टीचा आपण 55,500 कॉल बाय केला आहे जूनसाठी. तो होल्ड केलेला तुम्हाला दिसते रोजच्या रोज. आपण तो हळूहळू ॲट द मनी गेला तर आपला 400-500 ॲट द मनीवरती त्याची प्राईस जाईल ₹60वरून, ₹66वरून. त्याला होल्ड करणार आहोत आणि आपण आपले लावलेल्या ₹900च्या कॅपिटलवरती आपल्याला जर 4-5,000 बनले तर आपण एक्झिट होऊन जाणार. 10,000 झाले तर अतिउत्तम. पण मित्रांनो, असं होणार नाही. आपल्याला 4-5,000 झाले तरी आपल्याला कितीतरी पटीने 5 पटीने आपले रिटर्न मिळतील. आपल्याला ₹900 चार्जेस जातील, आपल्याला 4 पटी रिटर्न मिळत आहेत. आणि मी एक ट्रायलसाठी हा ट्रेड घेतलेला आहे. जर झाले तरी झिरो तर झाले झिरो. आपले हे पैसे ₹900 आपण लावलेले आहेत, ते झिरो झाले तरी मला काही फरक पडणार नाही. असेच पैसे मी कॉल बाईंगमध्ये लावतो. आता बघा, हळूहळू आपण जे बघितलं आहे, पूट सेल केला. पण सेलिंगमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सेलिंगचं स्ट्रॅटेजी, सेलिंगमध्ये काय घडतं हे तुम्हाला शिकावं लागेल. म्हणून तुम्हाला मित्रांनो हे सगळं अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि चार्ट पॅटर्न, चार्ट इंडेक्स, परत रेड कॅन्डल कशी बनते, ग्रीन कॅन्डल कशी बनते, कुठली कॅन्डल कुठे उघडल्यानंतर अप जाईल आणि डाऊन जाईल हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. एखाद्या कॅन्डलचं एवढं बारीक अभ्यास करा ना की तुम्हाला समजलं पाहिजे. आता बघा, ग्लोबल मार्केट आपण बघतो आहे. ग्लोबल मार्केटसुद्धा सगळे ग्रीन आहेत आणि सगळं ग्रीन चाललेलं आहे. त्यामुळे आमचं एक कन्फर्म, मी मध्ये असं बघत असतो, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं सेंटिमेंट, कुठल्या मार्केट डाऊन तर जात नाही ना, कुठे फॉल तर येत नाही ना, कुठे न्यूज काही वेगळी येत नाही ना, या सगळ्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवावं लागतं. आणि तरीसुद्धा मी स्टॉप लॉस लावून आम्ही काम करतो. तुम्हाला मध्ये बघायला मिळत असेल की आपला स्टॉप लॉस आपण ट्रेल करतो आहे, लावतो आहे. आपण स्टॉप लॉस लाईव्हमध्ये आपण स्टॉप लॉस ट्रेल करतो आहे, चेंज करतो आहे, मॉडिफाय करतो आहे. आता बघा, हळूहळू आपला प्रॉफिट ₹622 झालेला आहे. हळूहळू आपला प्रॉफिट असंच वाढत जाणार आहे. आणि प्रॉफिट वाढता आपल्याला मध्ये ते मी आपली कामं पण करत असतो, इतर बाकीची कामं करत असतो, पण मध्ये आपल्याला तो प्रॉफिट आपला किती होतो आहे, काय होतो आहे, स्टॉप लॉसच्या जवळ आलं आहे का, काय करणं, वेगळं काही निर्णय घेणं गरजेचं आहे का, एक्झिट होणं गरजेचं आहे का, तर आपल्याला ते करत राहणं गरजेचं असतं. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी, तुम्हाला बाईंगमध्ये काम करण्यासाठी, तुम्हाला अनुभव घेण्यासाठी तुम्हाला 4-5 हजारचं कॅपिटल लावून तुम्हाला मध्ये करावं लागेल. आता ऑप्शन चेन बघूया. आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे मगाशी 48,000चा पूट रेटिंग जबरदस्त झालेली आहे आणि 46 आलं आहे बघा प्रीमियम आता 48,000चा. असेच आपलं प्रॉफिट दिसते. आणि कॉल रेटिंगसुद्धा त्यावर दिसते. कॉल रेटिंगसुद्धा झालेली आहे, पण ती कमी आहे पूट रायटिंगच्या मनाने. आणि 48,100ला सुद्धा पूट रायटर घुसत आहेत. 48,100ला सुद्धा कॉल रायटर भरपूर आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, 48,100च्या वर जाऊन देणार नाहीत. पण माझा व्ह्यू असा म्हणणं आहे की 48,100चे कॉल रायटर ट्रॅप होऊ शकतात, कारण 48,200ला सुद्धा कॉल रायटर आहेत. आणि 48,200ला सुद्धा कॉल रायटर असल्यामुळे 48,100चे कॉल रायटर ट्रॅप होऊ शकतात, असा एक मार्केटचा अनुभव आपल्याला सांगून जातो. आता बघा, आपण 150चा स्टॉप लॉस लावलेला आहे. जेव्हा ₹102 आपण सेल केला होता तेव्हा 150चा स्टॉप लॉस लावला आहे, 50 पॉईंटवरचा. आता आपला प्रॉफिट ₹900 झालेला आहे.
आणि आपला स्टॉपलॉस आपण ट्रेल केलेला आहे तो 100 रुपयावरती आणतो आहे. 150 वरून स्टॉपलॉस आपण ढकलतो आहे 100वरती. म्हणजे आपण घेतलेल्या प्राईसपेक्षा सुद्धा 2 रुपये खाली आहे. म्हणजे जर उद्या स्टॉपलॉस हिट झाला, काही कारणास्तव स्टॉपलॉस हिट झाला, तर आपला नो प्रॉफिट नो लॉसवरती आपण सर्व्हिस चार्जेस देऊन बाहेर पडतो आहे. म्हणजे आपण सेफमध्ये, म्हणजे लॉस कमी झाला पाहिजे, प्रॉफिट झाला नाही चालेल. तुम्हाला प्रॉफिट अनुभव घेताना शिकताना तुम्हाला प्रॉफिट जास्त झाला नाही चालेल, पण तुम्हाला लॉस झाला नाही पाहिजे. लॉस कमीत कमी झाला पाहिजे. रिस्क रिवॉर्ड 1:3. म्हणजे तुम्हाला 1% लॉस झाला तर तुम्हाला 3% प्रॉफिट झाला पाहिजे. या हिशोबाने तुम्ही चाललं पाहिजे. जर तुम्ही 100 रुपये लावले मार्केटमध्ये, तर तुम्हाला 20 रुपये लॉस झाला पाहिजे आणि 80 रुपये प्रॉफिट झाला पाहिजे. ह्या हिशोबाने मार्केटमध्ये तुम्ही रिस्क रिवॉर्ड स्टॉप लॉस लावला पाहिजे. आता आपण स्टॉप लॉस ट्रेल करत आणलेलं आहे त्याला. आता तो हळूहळू बघा, पुढचा प्राईस तो 900 रुपये प्रॉफिट आहे आणि 36 रुपये झालेला आहे, 35 रुपये झालेला आहे. आणि जो 5 रुपयाला बाय केला तो 30 रुपये झालेला आहे. ते झिरो होणारच आहे, आणि हे पण झिरो होणार आहे. आता हळूहळू बघा 1100चं प्रॉफिट झालं आहे आणि 24 रुपये प्रीमियम उरलेला आहे. हे मला बोललो ना, आपण व्यापारी आहोत, एक सेलर आहोत. म्हणजे आपण प्रीमियम मोजलेलं आहे तेवढंच मिळणार आपल्याला. जेवढं आपण प्रीमियम सेल केलेलं आहे सेलिंगमध्ये, तेवढंच आपल्याला प्रीमियम मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त मार्केटने किती मुवमेंटमध्ये पण आपण सेफ असतो. एक ठराविक विशिष्ट रेंजमध्ये आपण सेफ असतो आणि आपल्याला कुठलाही धोका नसतो. आणि आपण स्वतःला सेफ करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. बाईंगमध्ये असा वेळ मिळत नाही. बाईंगमध्ये तुमचा डाऊन झाला, प्रीमियम ॲव्हरेज केलेलं असतं, क्वांटिटी असते, तुम्हाला लॉस झाला की तुम्ही लॉस कव्हर करण्याच्या भानगडीत पडता. पण तुमचे पेशन्स तयार होतात तिकडे. तुम्हाला आज 500-1000 रुपये काढून द्यायचेच असतात, पण तुमचा लॉस जेव्हा 1000 रुपये होतो ना, तर तुम्ही परत लॉस कव्हर करून तुम्हाला 500-1000 रुपये कमवायचे असतात. तर असं होत नाही, लक्षात घ्या. फार असं कमी होतं. आता चार्ट पॅटर्न बघूया आपण. चार्ट पॅटर्नसुद्धा हळूहळू स्लो मार्केट अप अँड डाऊन करत हायर हाय करत चाललं आहे. मार्केटचं असं सेंटिमेंट असतं. 5 मिनिटाची कॅन्डल बघितली तर हायर हाय. मध्ये प्रॉफिट बुकिंग होते, त्यावेळेस ती रेड कॅन्डल कधी बनते, त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही. पॅटर्न कसे बनतात, जर ते पॅटर्न कॅन्डल स्टिक चार्ट पॅटर्न अनुभव तुम्ही घेतला तर तुम्हाला कळेल की हे विशिष्ट बनलेले आहेत. तेव्हाच ते रेट खाली येतात, सपोर्टच्या झोनच्या खाली येतात किंवा रेसिस्टन्सच्या वर जातात, तेव्हा जास्त पडतात. पण तसं काही दिसत नव्हतं म्हणून आपण काय होल्ड केलेलं आहे. आता आपल्याला 900 रुपयाचं प्रॉफिट दिसते. आणि 48,200ला बघा कॉल रायटर वाढलेले आहेत. 48,100चे कॉल रायटर कमी झाले. आणि आता बघा 48,211ला बँक निफ्टी गेलेलं आहे. म्हणजे 48,100चे कॉल रायटर ट्रॅप झाले. मग असे 48,100ला कॉल रायटर जास्त होते. ज्यांनी 48,100चा कॉल सेल केलेला आहे ते प्रॉब्लेममध्ये आले, त्यांचं नुकसान झालं. पण ते सेलर असतात त्यामुळे जास्त नुकसान त्यांचं होत नाही, त्यांची अमाऊंट मोठी असते. आणि त्याचा रिटेलरच असतो. मोठी स्मार्ट मनीवाले किंवा प्रोफेशनल लोक बसत नाही आहेत. आणि आपण परत कॅन्डलवर जाऊया. आपण कॅन्डल लावली 15 मिनिटाची. बघा हळूहळू रेड कॅन्डल बनते. आता इथे आपण एक्झिट करून जात नाही ना, प्रॉफिट बुकिंग करून जातो आहे आपण नाही. आपला स्टॉपलॉस लावलेला आहे, आपल्याला आपण होल्ड करतो आहे, पेशन्स ठेवतो आहे. 15 मिनिटाची कॅन्डल बघा ग्रीन दाखवते एक आधीमध्ये. आणि जे कॅन्डल चार्ट बनला आहे ना, त्यावर तो बुलिश पॅटर्न दिसतं आहे आणि बायर जास्त जोरामध्ये आहेत हे समजते. सेलर पण आहे, ते बायर असतात, ते सेलर असतात, सेलर असतात ते बायर असतात. प्रॉफिट बुकिंग ही सगळ्यांची होत असते. लाखो बायर आणि लाखो सेलर बसले, त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की कोण ना कोण प्रॉफिट बुक करणार, कोण लॉसमध्ये बाहेर पडतो, कोण प्रॉफिटमध्ये बाहेर पडतो. आता मध्ये आपण इंडेक्स पण बघत आहोत. आता आपला प्रॉफिट 900-950 चाललेला आहे. टाईम टिके आपण टाईम टिके पेशन्स ठेवणार आहोत. कधी आपला 5,000 रुपयाच्या वर पण जातो, आपण घाबरून नाही पडा. आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा 25-30च्या फरकाने, बँक निफ्टीला 50च्या फरकाने. आणि जेव्हा 50च्या खाली प्रीमियम येईल तेव्हा 25च्या फरकाने ट्रेल करायचं. आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहोत आपण स्टॉप लॉस कसा ट्रेल करतो आहे, किती आणि आपला प्रॉफिट शेवटला किती होतो आहे. आपण अगोदरच आपण ते सगळं ॲनालाइज करून ठेवलं होतं. 84च आपल्याला प्रॉफिट होणार आहे, हे सगळं तुम्हाला एंजलमध्ये किंवा झिरोमध्ये कळतं ॲनालाइज केल्यावरती. आपण एक बास्केटमध्ये ऑर्डर लावायची, त्यामध्ये बॅक टेस्ट करायचं, त्यामध्ये बघायचं किती मार्जिन लागेल, काय लागेल, आणि त्यानुसार परत ट्रेड घेऊन ते काम करायचं. आता आपण स्टॉप लॉस परत ट्रेल करतो आहे. 8 रुपये प्रीमियम आला आहे, 20 रुपयाचा स्टॉप लॉस लावलेला आहे. मग तो परत रिवर्स गेला, उलटा फिरला, तर आपण 8 रुपयावरती 10-20 रुपयावरती एक्झिट होऊन आपल्याला प्रॉफिट बुक करून बाहेर पडणार. आपण डे एंडला काहीतरी आपल्या घरात घेऊन जातो आहे, प्रॉफिट आपल्या घरी घेऊन जाणार, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण 200 असू दे, 300 असू दे, 400 असू दे, लॉस करून बाहेर जायचं नाही. आपल्या डे एंडला आपल्याला आज 400-500 रुपये नोकरीला गेल्यावर तुम्हाला दिवसाला पगार 8 तास 12 तास घातल्यावर तुम्हाला पगार मिळतो. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये कळलं पाहिजे, तुम्हाला डोकं लावून, तुमचं टॅलेंट लावून, तुमचं अक्कल हुशारी लावून तुम्हाला एक ऑनलाईन काम करून तुम्हाला संधी मिळते, ती संधी तुम्ही गमावू नका. तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तुम्ही कोर्स करताय असं समजून धरा. पण तुम्हाला इथे फारसे पैसे मोजवावे लागत नाही, तुम्हाला फक्त मजबूत बनायचं आहे. तुम्हाला थोडं टॅलेंट तुमचं वापरायचं आहे, एक्सपिरियन्स घेऊन, आणि तुम्हाला काम करायचं. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला
काही विषय असतील काही कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला काही व्हॉट्सअपवरती चर्चा करू शकतो. डायरेक्ट कॉल करू नका, आम्ही बिझी असतो. कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आपल्याला अप्रिशिएट करा आपल्या व्हिडिओला, शेअर जबरदस्त करा, सबस्क्राईब करून करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.